रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. मनुष्य 3 कारणामुळे मरतो: वात, पित्त आणि कफ. वात, पित्त आणि कफ हे झाला की मनुष्याला मधुमेह, बीपी, लक्षात ठेवा, किंवा कर्करोग. हे महत्वाचे मुद्दे. ह्या तिन्ही गोष्टी इतक्या जलद वाढतात. लक्षात ठेवा, इथं वजन वाढण्याशी आणि तुमच्या या दोषाशी काही संबंध नाही. अगदी लुकड्या माणसाला सुद्धा अटॅक येऊ शकतो, लुकड्या माणसाला सुद्धा मधुमेह होतो. काय कारणच असं आहे की हे सर्वांना माहित आहे, आपल्या शरीरातील सर्व भागाला रक्ताचा पुरवठा होतो. ज्या रक्ताच्या पुरवठ्यामार्फत ऑक्सिजन पेशींना, वेगवेगळ्या पेशींना ऑक्सिजन पुरवला जातो आणि म्हणून त्यांचं कार्य व्यवस्थित चालतं. रोग प्रतिकारक क्षमता वयाच्या 30 वर्षापर्यंत जबरदस्त असते आपली. त्याला इम्युनो पॉवर ऑफ सिस्टीम म्हणतात. लक्षात ठेवा, म्हणजे शरीराची इम्युनो पॉवर, रोग प्रतिकारक क्षमता. आणि 30 वर्षाच्या पुढे मनुष्य गेला की त्याला ह्या रोगाची बाधा व्हायला सुरुवात होते. मग ते कारण त्याला कुठलंही असेल, तो मांस खात असेल किंवा हे आमच्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जनावरांचं मांस म्हणतोय मी, कारण मांस हा शब्द गाभ्यासाठी वापरला जातो. लक्षात ठेवा, मांसचा मराठीत अर्थ आहे गाभा. आणि कुठल्याही पदार्थाचा गाभा म्हणजे मांस होय. परंतु जिवंत जनावरांचं, लक्षात ठेवा, चरबीयुक्त मांस खाणं हे शरीरासाठी धोकेदायक असतं. म्हणून त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी बरं का, हे प्राण्यांचं मांस खाणारे लोकांनी अर्थ मांस हे फक्त प्राण्यांचंच असतं असा घेतला. हे जे नित्य नियमात बसत नाही, कारण ते मांस पचवण्याची क्षमता, कोणतं मांस, ते मांस पचवण्याची क्षमता मनुष्याच्या अंगामध्ये इम्युनो पॉवर भरपूर आहे तोपर्यंत राहते. लक्षात ठेवा. तिथून पुढे 30 वर्षाच्या पुढे मग काय होतं, असं जड अन्न खाल्लं, चपाती जेवणच नसेल, एखाद्याचं चपातीशिवाय जेवणच नसेल, अशा व्यक्तीच्या हृदय जसं सर्व भागाला रक्त पुरवतं, तसं हृदयाला 2 वाहिन्या, त्याला रक्तवाहिन्या किंवा त्याला रोहिणी म्हणतात. लक्षात ठेवा, मराठीमध्ये डावी रक्तरोहिणी आणि उजवी रक्तरोहिणी अशा 2 रोहिणी असतात की ज्या हृदयाला रक्त पुरवठा करतात. आणि या अतिशय लवचिक असतात. दे हॅव ग्रेटर इलॅस्टिसिटी. रिमेंबर दिस पॉइंट. आणि इलॅस्टिसिटी भरपूर असल्यामुळं, लवचिकता भरपूर असल्यामुळं हृदयाचं काय, आपलं हृदय जे आहे ते मसलच्या साह्याने तयार झालेलं आहे. लक्षात ठेवा. आणि त्या मसलमध्ये मसलचं कार्य आत्म्यामार्फत चालवलं जातं. मसलच्या साह्याने कार्य चालतं म्हणून आपल्या हार्टला मायोजेनिक हार्ट असं म्हटलं जातं. आता हे ऐका फक्त, तुम्हाला चुकीचं काही कोणी सांगतं आणि त्याच्यावरती तुम्ही आम्हा खर्च करता. परंतु ह्या जर मी सांगतोय त्या मरणाची भीती प्रत्येकाला आहे. लक्षात ठेवा, पुरुषाला बी मरण नको आहे आणि स्त्रीला बी मरण नको आहे. परंतु इच्छा ठेवली मरण नकोची, परंतु जिभीचं चोचलं बंद झालं नाहीत ना. लक्षात आलं का तुमच्या? आणि हे जिभीचे चोचले तुम्ही पुरवल्यामुळं, लक्षात ठेवा, क्लोरेस्टेरॉल, त्याच्यामध्ये गुड क्लोरेस्टेरॉल आणि बॅड क्लोरेस्टेरॉल.
शरीराला क्लोरेस्टेरॉल पाहिजे आपल्या, परंतु यातलं जे बॅड क्लोरेस्टेरॉल आहे ते काय करतं तुम्हाला सांगतो, गुठळी त्या रक्तामध्ये निर्माण करतं. हे बॅड क्लोरेस्टेरॉल ते अॅक्युम्युलेट होतं आतल्या बाजूला. जसं पाणी वाहून येणारा पाईप आतल्या बाजूला तुमच्या लक्षात येईल, आतल्या बाजूला शेवाळ किंवा घाणीचा थर जसा साठतो तशा पद्धतीनं या बॅड क्लोरेस्टेरॉलचा थर साचायला सुरुवात होतो. आणि त्याच्यामुळं या दोन रोहिणी रक्तपुरवठा करणाऱ्या 2 रोहिणी काय होतं, त्याला करोनरी आर्टरी असं म्हटलं जातं. ह्या आर्टरीमध्ये गुठळी तयार झाल्यामुळं, काठिण्य आल्यामुळं हळूहळू लवचिकपणा ह्याचा कमी होतो. आणि 30 वर्षानंतर 40 वर्षानंतर तर लवचिकपणा जास्तच कमी होतो. आणि त्याच्यामुळं हे जर टाळायचं, आणि ह्याला केवळ आणि केवळ कारण आहे, लक्षात ठेवा, आहारामध्ये खाता ते मीठ. लक्ष द्या या गोष्टीवरती, मी सांगतो त्या गोष्टीवरती लक्ष द्या. आहारामध्ये जो मनुष्य वाजवीपेक्षा जास्त मीठ खातो त्या मनुष्याच्या, अगदी काय स्त्री पुरुषामध्ये असं आढळून येईल तुम्हाला की 30-32 वर्ष सुद्धा वय नसतं, पण मिठाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं अटॅक येतो आणि अटॅक मध्ये ते जातात. अटॅक येणे म्हणजे कुणीकडची तरी एक बाजू, आलं का लक्षात, समजा डावीकडे किंवा उजवीकडे 2 रोहिणी आहेत म्हणून सांगितलं, यापैकी एकामध्ये गुठळी तयार झाली आणि कडपर्यंत अगदी व्हेंट्रिकल्स पर्यंत, वरचे 2 कप्पे आहेत त्यांना ऑरिकल्स म्हणतात आणि खालचे 2 कप्पे आहेत त्यांना व्हेंट्रिकल्स म्हणतात. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा त्यांचं कॉन्ट्रॅक्शन, अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं. मग एकीकडची रोहिणी पूर्णपणे बंद पडल्यामुळं ऑक्सिजन पुरवठा त्या भागाला होत नाही आणि इतक्या कळायला सुरुवात होते डावीकडून, काय अटॅकची जाणीव लगेच होते, लक्षात ठेवा. आणि या हार्टच्या स्नायूंना रक्तपुरवठा म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळं त्या मसल्स ऑक्सिजन घेण्यासाठी धडपडतात, परंतु गुठळीमुळं रक्तच पुढे जात नाही, ऑक्सिजन मिळत नाही. परिणाम असा होतो की खूप छातीमध्ये जोरात, छातीमध्ये म्हणतोय मी, दुखू लागतं, पाठीमागच्या बाजूला चमका निघू लागतात, अटॅक येतो, मनुष्य 1 मिनिटाच्या आत जातो. तर हे टाळण्यासाठी हे बॅड क्लोरेस्टेरॉल तयार होऊ नये किंवा अतिशय तयार झालं, आतापर्यंत सर तयार झालंय आमच्या शरीरात. आता तुम्ही इथनं पुढं जो उपाय सांगताय तो इथनं पुढं केला तरी चालेल का? चालतोय, मी त्यासाठी सांगायला लागलोय. मी जाड आहे ना एवढा, मला काय अटॅक येईना, येत आहे का लक्षात तुमच्या? अटॅक ची कारण जाड व्यक्तीलाच अटॅक येतो असं नाहीये. त्यासाठी मिठाचं प्रमाण जे आहे ते पूर्ण आहारातलं पूर्ण मीठ कमी करा. उघड न कळत मीठ टाकून एकदम कमी होणार नाही. तुम्हाला क्लोरेस्टेरॉल कमी करायचा आहे ना, बॅड क्लोरेस्टेरॉल कमी करायचा एकदम जालिम उपाय सांगतोय. आळणी जेवढं तुम्ही जास्त खाचाल, 1 महिना तुम्ही आळणी खावा, फक्त 1 महिना अजिबात मीठ खायचं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, चहा अजिबात प्यायचा ना 1 महिना. तुम्ही किती लट्ट असा किंवा असे असा, आणि 1 महिन्याने जाऊन तुमच्या शरीरामधलं क्लोरेस्टेरॉल तुम्ही चेक करा. ते क्लोरेस्टेरॉल तुमचं 0 होऊन गुड क्लोरेस्टेरॉल तुम्हाला वाढलेलं दिसेल. उपाय अनेक आहेत माझ्याकडे, एक उपाय आहे असं नाही. तुम्ही या क्षणापासून, आजच्यापासून अगदी तुमची मुलं त्याच्याशिवाय मिठाशिवाय खात नाहीत ना, तर त्यांच्यासाठी वेगळं करा. मात्र जो याचा पेशंट आहे त्या पेशंटला पूर्णतः मीठ वर्ज्य आणि चहा वर्ज्य करायचा. ह्या 2 गोष्टी कळल्या का बघा. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही वर्ज्य केल्या तर याचा पुरवठा कसा करायचा शरीराला तो मी सांगतो ना पुढे, व्हिडिओ जरा मोठा होईल. परंतु या 2 गोष्टी जर वर्ज्य केल्या तर लक्षात ठेवायचं, तुमचं आयुष्य कमीत कमी
ज्या दिवशी ठरलेला आहे भगवंताने ठरवलंय. काय काय लोक आपल्या आहारामुळं जी मृत्यूची तारीख ठरवली त्याच्या अगोदरच जातात. त्याला केवळ कारण हे आहे, कारण मनुष्याचं आयुष्य भगवंताने दिलेलं आहे 100. आलं का लक्षात? मग प्रारब्धानुसार ह्याला एवढं पण तिथपर्यंत सुद्धा मनुष्य जगणं हो. 50 वर्षापर्यंत कसा बसा जगतोय, 50व्या वर्षी अटॅक येतोय, नाही तर कुठला आजार येतोय आणि त्याचा परिणाम होऊन तो मृत्युमुखी पडतो. तर मी पहिले 2 पदार्थ सांगितलं. मीठ पूर्णतः आहारामधलं बंद. अगदी भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकायचं नाही. तेल अतिशय कमी आणि त्यातल्या त्यात तेल वापरायचं कुठलं? मोहरीचं तेल वापरायचं. आपलं हे तेल वापरू नका, यातली सर्व जीवनसत्वे जळून गेलेले. त्याच्यामुळं मोहरीचं तेल तेही घाण्यातून निघालेलं तेल किंवा शेंगदाणा तेल तेही घाण्यातून काढलेलं असेल तर ते वापरायला हरकत नाही. ऐका पुढे. जगण्याची इच्छा कोणाला नाही? जगण्याची इच्छा सर्वांना. सर काही करा परंतु आम्हाला लवकर मरायचं नाही, आम्हाला नातवांचं लग्न झाल्याशिवाय अजिबात मरायचं नाही, काय करू तेवढं सांगा, असा बऱ्याच जणांचा प्रश्न. तर याची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच पुढचा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकतो, आवर्जून पहा. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा.